हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे पौष्टिक स्वादिष्ट आप्पे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी जाड तांदूळ, अर्धी वाटी पोहा, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ आणि 1 चमचा लहान मेथीचे दाणे। हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात पाणी घालायचं आहे। 1 चमचे जिरे आणि 1 चमचा धना त्यात घालायचा आहे आणि 4 ते 5 तासासाठी भिजण्यासाठी ते झाकून बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे बारीक मिक्सर करून घ्यायचं आहे। पुन्हा 10 ते 12 तासासाठी झाकून ठेवायचं आहे। अशा प्रकारे पीठ फुगून येणार, ते फेटून घ्यायचं आहे। हिरवी चटणीसाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे, डाळी, खोबरे, आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। हे सर्व आधी सुकं मिक्सर करून घ्यायचं आहे। आता त्यात 1 वाटी दही व 1 वाटी पाणी घालून पुन्हा मिक्सर करून घेऊया। आता चटणीला तडका देऊयात। त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊयात। ते गरम झाल्यानंतर त्यात जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे। आता हे तडका चटणीवर घालून घेऊयात। आता त्यात चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालून एकत्र करून घेऊयात। आता आप्पेसाठी आप्पेच्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालून ते छान पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे। हे बॅटर जेवढं फुगून येतं तेवढेच आप्पे मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार होतात। त्यासाठी आप्पेच्या पॅनमध्ये तेल घालून घेऊयात। ते गरम झाल्यानंतर आपण आप्पे घालून घेऊयात। अशा प्रकारे आप्पे घालून झालेले आहेत। आता 4 ते 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। त्यानंतर लहान चमच्याने ते पलटून घेऊयात आणि पुन्हा 4 ते 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। आप्पे तयार झालेले आहेत। पाहू शकता, हे खूप खुसखुशीत आणि जाळीदार मऊ झालेले आहेत। आणि याची चव तर खूप स्वादिष्ट झालेली आहे। नक्की करून पहा।
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.